नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादनकर. लाडकी बहीण योजनेचे बरेच जणांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहे, परंतु आधार कार्ड हे बँकला लिंक नसल्यामुळे, सीडिंग नसल्यामुळे पैसे खात्यात जमा झालेले नाही आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला घर बसल्या आपले आधार कार्ड आपल्याच बँकेला कसे लिंक करायचे, आधार सीडिंग कसे करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर या चॅनलला आपण प्रथम पाहत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याच मोबाईलमध्ये गुगल पेजवर जायचे आहे. www.npci.org.in ही लिंक या ठिकाणी टाकायची आहे. ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. स्क्रोल करून थोडे खाली यायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला कंझ्युमर यावरती क्लिक करायचे. भारत आधार सीडिंग इनेबल यावरती क्लिक करायचे. या ठिकाणी थोडा वेळ घेईल. त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. रिक्वेस्ट फॉर आधार त्याच्या खाली सीडिंग यावरती क्लिक करायचे. सिलेक्ट युअर बँक, तुमची बँक या ठिकाणी ज्या बँकला तुम्हाला आधार लिंक करायचे आहे ती बँक या ठिकाणी निवडायची आहे. सध्या या ठिकाणी थोड्याफार बँका या ठिकाणी आलेल्या आहेत, जसे की बँक ऑफ बरोदा, कॅनरा बँक, इंडिया बँक, इंडियन ओव्हरसीज बँक. यामध्ये बऱ्याच बँकांची नावे ऍड होणे बाकी आहे. येत्या काही दिवसामध्ये ही नावे या ठिकाणी येतील. सध्या या ठिकाणी असलेल्या बँकपैकी तुमचे जर बँक खाते असेल तर तुम्ही या ठिकाणी ती बँक निवडून तुम्ही तुमचे आधार त्या बँकला लिंक करू शकता. या ठिकाणी बँक निवडल्यानंतर त्या खाली सीडिंग टाईप यामध्ये फ्रेश सीडिंग यावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. परत त्या खाली कन्फर्म अकाउंट नंबर या ठिकाणी परत टाकायचा आहे. या ठिकाणी या छोट्या बॉक्समध्ये टिक करायचे आहे. त्यानंतर परत या बॉक्समध्ये टिक करायचे आहे. खाली स्क्रोल करून हा कॅप्चा या ठिकाणी फिलअप करायचा आहे. कॅप्चा फिलअप झाल्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर येईल. स्क्रोलने खाली यायचे आहे. ॲग्री अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचे. तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती एक OTP येईल. तो 6 अंकी OTP या ठिकाणी टाकायचा आहे. सबमिट या बटनावरती क्लिक करायचे. तुमची रिक्वेस्ट या ठिकाणी घेतल्या जाईल. तुम्हाला एक रेफरन्स नंबर या ठिकाणी येईल. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकला लिंक आपण या ठिकाणी केलेली आहे. याची रिक्वेस्ट आपण या ठिकाणी टाकलेली आहे. या ठिकाणी आपण टाकलेली रिक्वेस्ट पूर्ण होण्यास 2 ते 3 दिवसाचा कालावधी मित्रांनो या ठिकाणी लागतो. या ठिकाणी आपल्याला स्टेटस चेक करण्याकरता आपल्याला परत मागच्या पेजवर यायचे आहे. ज्या ठिकाणी रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग या प्रकारचे पेज आहे, त्याच्या बाजूला एक ॲरो आहे. त्या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर गेट आधार मॅप स्टेटस यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. या ठिकाणी तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा हा त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करायचे. तुमच्या आधार संलग्न मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. OTP या ठिकाणी टाकून झाल्यानंतर त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. मॅपिंग स्टेटस इनेबल फॉर DBT याचा अर्थ तुमचे आधार तुमच्या बँकला लिंक झालेले आहे. हा मेसेज या ठिकाणी आपल्याला सांगतो. लास्ट अपडेट डेट या ठिकाणी दाखवत आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी तुमची बँक या ठिकाणी दाखवत आहे, ज्या बँकेला तुमचे आधार लिंक झालेले आहे, बँक नेम. अशा प्रकारे मित्रांनो, जर हा स्टेटस या ठिकाणी इनेबल फॉर DBT असा स्टेटस या ठिकाणी आला, बँकेचे नाव या ठिकाणी आले, याचा अर्थ तुमचे आधार हे या बँकेला
लिंक झालेली आहे, आधार सीडिंग तुमची कंप्लीट झालेली आहे मित्रांनो। अशा प्रकारे आपण घरच्या घरी मोबाईलवरती आपले आधार कार्ड आपल्या संबंधित बँकेला आपण लिंक करू शकतो। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळण्याकरता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। याच ठिकाणी माझा हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवतो।